500 रुपयांच्या कारणावरून तरुणाचा घेतला जीव. घटनेनं जळगावात खळबळ. जळगाव शहरात किरकोळ कारणांवरून होणारी गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये. अशातच केवळ 500 रुपये न दिल्याच्या कारणातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. नितीन नाना काळे, वय 35, राहणार जैनाबाद, जळगाव असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नेमकी घटना काय? शहरातील जैनाबाद परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेला नितीन काळे काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या 4 दिवसांपासून सुट्टीच्या कारणाने तो जळगावमध्ये आलेला होता. रविवारी 22 मार्च रोजी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने 500 रुपये मागितले. मात्र 500 रुपये नाहीत म्हणून त्याने नकार दिला. याचा संशयित आरोपीला राग आला. त्याने धारदार शस्त्राने नितीन काळे याच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी नितीन काळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 6 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान किरकोळ कारणाने झालेल्या खुनामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले असून शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाची नोंद घेण्याचे काम सुरू होते.